अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडणार। दिवंगत अजित पवारांकडे असलेली खाती कोणाला द्यावीत यासाठी राष्ट्रवादीच्या वतीनं फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता। दादांकडे सध्या अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याची जबाबदारी। उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांना द्या, नरहरी झिरवाळ आणि प्रमोद हिंदुराव यांची मागणी। काल काही नेत्यांनी सुनेत्रा पवारांशी चर्चा केल्याची माहिती। अजित पवारांवर काल अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज सावडण्याचा विधी सकाळी 8च्या सुमारास विधी पार पडला। मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची खलबतं। भाजप शिवसेना एकत्र गट स्थापन करणार असल्याची सूत्रांची माहिती। मात्र राज्यातील दुखवट्यामुळे सत्ता स्थापनेची प्रक्रिया पुढे ढकलण्यावर एकमत। दादांच्या निधनामुळे आगामी झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल। आता 7 फेब्रुवारीला मतदान, तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी। टीईटी परीक्षा तेव्हाच असल्यानं शिक्षकांची मात्र अडचण। चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपकडून सत्ता स्थापनेच्या जोरदार हालचाली। ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि अपक्षांच्या 10 नगरसेवकांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा। 2 फेब्रुवारीला गट नोंदणी होण्याची शक्यता। यूजीसीच्या नव्या नियमाला कोर्टाची स्थगिती। 2012 मधलेच नियम लागू राहणार। केंद्र आणि यूजीसीला नोटीस। सोन्या चांदीच्या दरातील नवनवे विक्रम आता थांबता थांबेना। चांदी किलोमागे 4,05,000वर, तर सोनं 1,82,000 रुपये तोळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।